सदानंद सुळेंना मी सांगू शकते, सदानंद आय एम नाराज. इथे पक्षामध्ये नाराज नाही बॉस, आय एम अ प्रोफेशनल. मी या राज्याची आणि देशाची सेवा करायला आली. नाही माझं आता 6 तास अजून बोलणं. 4 वाजता निर्णय घेणार. नाही मग घेणार ते नाही मला माहिती, ते मला काय माहिती नाही. मी सकाळपासून मला श्वास घ्यायला पण वेळ नाही. तुम्ही पण आहात त्यामध्ये. विचारलं होतं त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये 2 जुलैला 1:30 वाजता. डोंट ट्विस्ट माय वर्ड्स, फॅक्च्युअल. तुम्ही रिपोर्टर आहात, फॅक्च्युअल रिपोर्टर. बघा तुमच्या क्रेडिबिलिटीचा जगतापांची जी भूमिका आहे ना ती आता जवळपास जाहीर झाली. काल ते तुम्हाला भेटलेत, अर्थात अंतर्गत काय बैठक झाली असेल ती माहिती नाहीये, पण त्यांची एकच मागणी होती की अजित पवारांसोबत नको. 2023ला पुरोगामी विचारांच्या शरद पवार साहेबांना सोडून अजित पवार महायुतीत बसले. 5 वर्ष आम्ही अजित पवारांच्या विरोधात, म्हणजे पर्यायानं महायुतीच्या विरोधात गेली अनेक वर्ष आंदोलनं करतोय. जर अजित पवारांसोबत युती झाली तर सत्तेत बसावं लागेल, अर्थात पुणे महानगरपालिकेच्या भाजपसोबत जाऊन. प्रशांत जगतापांची रिझल्ट माझ्याकडे कॉर्पोरेशनचा आलेला नाही अजून, त्याच्यामुळे कोण कुणावर बसेल हे मला माहिती नाही. कारण का अजून इलेक्शन व्हायचं आणि रिझल्ट लागायचं, त्याच्यामुळे मी नाही प्रिडिक्ट. मी काय ऍस्ट्रॉलॉजर किंवा काय नाही. मी सकाळपासून मला श्वास घ्यायला पण वेळ नाही. तुम्ही पण आहात त्यामध्ये. तुम्ही बघताय का मी माझ्या काय नाही अजिबात नाही, अजिबात नाही. आज सुप्रिया सुळेची प्रत्येक कार्यकर्ता बोलत होता मन की बात. आज मन की बात. आमच्या पक्षात प्रोटोकॉल नसतो, आम्ही कुटुंब म्हणून पक्ष चालतो. या पक्षात सब समान आहे. आदरणीय पवार साहेब सोडून आम्ही सब इक्वल आहे. नाही माझं आता 6 तास अजून बोलणं. 4 वाजता निर्णय घेणार. नाही मग घेणार ते नाही मला माहिती, ते मला काय माहिती नाही. मुंबईत सांगितलं होतं तुमच्यासोबत बैठक होणार आहे आज आणि मला माहिती नाही. मी जे सांगितलेलं आहे काय नाही मला काही सांगितलेलं नाही. मी तुम्हाला एक सांगू का, हा नाराजी वगैरे शब्द आहे ना, हा घरी वापरायचा असतो. सदानंद सुळेंना मी सांगू शकते, सदानंद आय एम नाराज. इथे पक्षामध्ये नाराज नाही बॉस, आय एम अ प्रोफेशनल. मी या राज्याची आणि देशाची सेवा करायला आली, त्याच्यामुळे मला नाराजी व्हायचा अधिकारच नाही. आता इथे रिपोर्टर आलाय, कॅमेरामॅन 10 मिनिटं उशीर आला, वडापाव खात राहिला, तुम्हाला अधिकार आहे नाराज व्हायचा? क्या कर लोगे भैया, यू आर प्रोफेशनल. सो वी आर ते नाही. अरे असं कसं तुम्ही म्हणता? मला अधिकार नाहीये, कारण का मी लोकसेवेसाठी आलेले. मला अधिकार नाही, मी माझ्याबद्दल बोलते. हा अरे दादा, काँग्रेस आमच्यावर यायला तयार आहे, शिवसेना यायला तयार आहे, त्याच्यामुळे तो विषय येतोच कुठे. आणि मी सकाळ अरे हाऊ एक्साइटेड आर यू गाईज बॉस. रिलॅक्स रिलॅक्स. काय म्हणले मी? या शहराच्या मुलाखतीच नव्हत्या, मुलाखती घेऊन झालेल्या आहेत. मी मुलाखतीसाठी बसलेलेच नाही आज. मी आज फक्त जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी भेटले नव्हते. 1-on-1 प्रत्येकाने येऊन त्यांच्या मन की बात मला सांगावी, त्यांच्या मनात काय आहे, कुणाचा प्लॅनिंग काय आहे, तुमचा वॉर्ड बसलाय का नाही, तुमच्या वॉर्डमध्ये कोण कसं बसणार, काय तुम्ही अरेंजमेंट केली आहे, कसा प्रचार केलाय, सोशल मीडियाचं काय करायचंय, मी कुणाला फॉलो करायचंय इंस्टाग्रामवर, मी कुणाला फेसबुकवर फॉलो करायचंय, मी किती लाईक्स करायचे, ह्या सगळ्या कामासाठी इंस्टाग्राम सोशल मीडियाचं काय प्लॅनिंग झालंय, तुम्ही प्रचारासाठी काय करणार आहे, माझा किती वेळ अपेक्षित आहे, अमोलदादांनी किती वेळ द्यायला पाहिजे, कशा सभा घेऊया, प्रचार कसा करूया, पदयात्रा कधी काढूया, ह्याच्यासाठी निर्णय घेतला की पक्षातून सोडायचा किंवा राजीनामा द्यायचा, त्यानंतर पक्षामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल, पुण्यामध्ये 2 गट पुन्हा पाहायला मिळतील. या सगळ्यातून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तुम्ही आजची बैठक घेतली आहे का, किंवा यासाठी काय प्लॅन आखलाय का तुम्ही? एक तर तुम्हाला आठवत असेल, तुम्हीच पवार साहेबांची, तो रिपोर्टर इथे नाहीये आज, पवार साहेबांना प्रश्न विचारला होता कोणीतरी, आठवतात तो आवाज मला अजून आठवते, ते आज इथे नाहीयेत. त्यांना पवार
तो माणूस कधीच रिटायर होत नाही, हा, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पवार साहेबांना कोणीतरी विचारलं होतं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 2 जुलैला 1:30 वाजता की तुमच्या चेहऱ्यात तुमचा पक्षात एवढा मोठा डॅमेज झालाय, तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? विषय झाला. हे बघा, आम्ही काय म्हणजे लोक मला परिवारवाद वगैरे म्हणतात, जे मी आहेच, पण त्याचबरोबर काय अधिकाराने कोणी जन्माला हक्क बनवला नाही, ही सेवा आहे. हे काय माझे शेअर्स नाही आहेत की बारामती ॲग्रो मधले शेअर्स किंवा गोविंद बागेतलं घर मला मिळालंच पाहिजे. नॉट एट ऑल. ही सेवा आहे. ही सेवा काय प्रक्रियेने करायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. असा कुठलाही निर्णय, रीड माय लिप्स, अजूनही असा कुठलाही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.